श्रावण सोमवार विशेष श्रावण घेवड्याची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 मोठे चमचे तेल, 1 चमचा जिरं, कढीपत्ता, 1 चमचा किसलेलं आलं, 1 चमचा संडे मसाला, 1 चमचा तिखट, 1 चमचा धणेपूड, श्रावण घेवडा, मीठ, गूळ, 2 मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, बारीक चिरलेली कोथिंबीर. जिऱ्याच्या फोडणीत कढीपत्ता, टोमॅटो, आलं परतायचं. आता संडे मसाला, तिखट, धणेपूड आणि घेवडा घालायचा आणि मिसळून घेत यावर मीठ घालायचं आणि झाकण ठेवून ही भाजी शिजवायची. यात वर थोडा गूळ आणि भाजलेला शेंगदाण्याचा कूट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. झाली आपली श्रावण सोमवार विशेष श्रावण घेवड्याची भाजी तयार. तर श्रावण महिना आहे तर श्रावणी घेवड्याची भाजी मी इथे करते, सुकी भाजी. आणि यामध्ये कांदा लसूण नाही आहे. जिरं घालूयात तेलामध्ये, त्याचसोबत कढीपत्ता आणि बारीक चिरलेलं टोमॅटो आणि हे 2 ते 3 मिनिट छान परतून घेऊयात. टोमॅटो हलकंसं परतत आलं की यामध्ये घालूयात 1 चमचाभर किसलेलं आलं, पण मिक्स करूयात. आणि आता यामध्ये घालूयात चमचाभर हा मसाला, लाल तिखट, थोडीशी धणेपूड, परतून घेऊयात मसाला. आता यामध्ये घालायचं आहे हा श्रावणी घेवडा. सो घेवडा देठ काढून हा असा छान बारीक कट करून घेतलेला आहे. मिक्स करूया. आता हे बीन्स छान असं या मसाल्यामध्ये घालायचं आहे. मिठामुळे बीन्समध्ये जे मॉइश्चर असतं त्यामध्येच ही भाजी शिजली जाते. आपण पाणी अजिबात घालणार नाही आहोत. तर झाकण ठेवूयात आणि 5 मिनिट शिजवून घेऊयात. 5 मिनिटे झालं की झाकण उघडायचं. हलकंसं पाणी सुटायला सुरुवात झाली, तुम्ही बघू शकाल. आणि अशीच ही झाकण ठेवून 5-5 मिनिटांनी झाकण उघडायचं, चेक करायचं आणि 15 ते 20 मिनिट किंवा घेवडा छान शिजेपर्यंत शिजवून घ्यायची. भाजी इथे आणखी एक 10 मिनिटं मी छान शिजवून घेतली आहे. तुम्ही बघू शकाल छान शिजली गेली ही भाजी. याच्यामध्ये आता मी घालते थोडासा गूळ चवीपुरता, कारण आपण यामध्ये टोमॅटो घातलं आहे, टोमॅटोची ॲसिडिटी कमी करण्यासाठी. आणि घालूयात भाजलेला शेंगदाण्याचं कूट 1-2 चमचे. मिक्स करूयात आणि एक 3 ते 4 मिनिटं छान आणखी परतून घेऊ. भाजी इथे मस्त परतून झालेली आहे. आता गॅस बंद करते. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि श्रावणी घेवडा पण आपला बनवून तयार आहे.